आज 5 दृष्टांताचा आणि शेवटी सिद्धांताचा विचार सांगायचा आहे. 5 ओव्या पुढे आपल्याला चिंतन करायचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कालच्या चिंतनामध्ये जो लपला म्हणून जग भासलं असं सांगितलं. आपण काल संक्षिप्त रूपाचा विचार केला. पण जो लपला आणि जग भासलं त्याच्यात 3 पदार्थ समोर आले. जो लपला आणि जगतभास. म्हणजे आधी जगतभास एकच होता, तर ज्ञानोबांनी पण आणखी लपला एक जास्त दाखवला आणि जो पण दाखवला ते आम्हाला माहिती नव्हता. आता याच्यामध्ये भेद सिद्ध होतो. जो एक आहे लपला आहे आणि आम्हाला जग भासत आहे, आणि त्यामध्ये जोचा आम्हाला अप्रोक्ष प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं कसं आता यायचं, म्हणून ज्ञान लपला हे सुद्धा काढून टाकले. आता ते म्हणतात जगाच्या रूपाने जो उघड आहे आणि त्याच्याकरता आज 5 दृष्टांत दिले, त्याचा विचार सांगत आहे. पहिला दृष्टांत सुवर्ण अलंकाराचा आहे. ज्यावेळेस सोन्याचे दागिने केले जातात तेव्हा त्या दागिन्याने सोनं झाकलं जात नाही आणि सुवर्णाचा त्या दागिन्याचा भेद नसतो. 5ही दृष्टांत याच ओळीने दिली आहे की भेद नाही आणि त्यामुळे ते लपलं गेलं नाही. तसं जरी तुम्हाला जो लपला जग भासलं तरी त्या जगाने जो झाकला गेला नाही आणि त्या जोच आणि त्या जगाचा भेद नाही, हा सिद्धांत लक्षात ठेवून पुढचे 5 आपल्या दृष्टांत वाचायचे आहेत. पहिला दृष्टांत सुवर्ण अलंकाराचा. सोने सोने पुन्हा उन्नता झाले लेणे, तेवी जग होणे अंगे दया, दया अंगे जग होणे. लपला म्हणून आता जग नाही, ही भाषा काल संपली कालची. आज आता वेगळी भाषा. आता त्या जगाच्या स्वरूपामध्ये जो दिसतो आहे तो सगळा जोच आहे आणि त्याला सुवर्ण अलंकाराचा पहिला दृष्टांत दिला आहे. अर्थात सुवर्ण अलंकारामध्ये किती जरी अलंकार बनविले तरी अलंकाराचा सोन्याचा भेदही सिद्ध होत नाही आणि त्या दागिन्याने अलंकाराने सोनं झाकले पण जात नाही, असा पहिला दृष्टांत आहे. तेवी जग होणे अंगे जया. दुसरा दृष्टांत दिला आहे कल्लोळ कंचुक न पिढीचा उघडे उदक. पाण्यावर तरंग दिसतात, त्या तरंगाचा पाण्याचा भेद नाही आणि त्या तरंगाने पाणी झाकले गेलं नाही. यातून जगाचा स्वरूपाने जो हा उघडा आहे साकून दिला आहे. कल्लोळ कंचुक न पिढीचा उघडे उदक तेवी जगेशी सम्यक स्वरूप. यथार्थ स्वरूप हे जोच आहे. आपण त्याला जो स्वरूपाने ओळखत नाही, आपली दृष्टी दूषित झाली आहे. त्या जोरास तुम्ही जगरूपाने पाहत आहात. जसं पाणीच तरंगाच्या स्वरूपात तुम्ही पाहत आहात, हे विकृती आहे. मूळ त्याची प्रकृती पाणी आहे. 2 दृष्टांत झाले. तिसरा दृष्टांत पृथ्वीच्या परमाणू असतात. पृथ्वी आणि पृथ्वीचे परमाणू ज्ञानोबा म्हणतात वेगळे जरी दिसले तरी ते वेगळे आहेत का सांगा. अर्थात परमाणूची मांदिया पृथ्वी पण नव्हती वाया, ते विश्वस्फूर्ती या झाकविना जाऊ. परमाणूच्या पुष्कळश मांदी असते पृथ्वीचे, तरी पृथ्वीहून ते वेगळे कोणत्याही प्रकारचे नाही आणि त्या पृथ्वीच्या परमाणू पृथ्वी झाकली जात नाही. त्याप्रमाणे या विश्वाच्या स्फूर्तीने तो झाकला गेला नाही, झाकवेना. तीन दृष्टांत झाले. चौथा दृष्टांत आहे चंद्र आणि चंद्राच्या कलेचा. कळा चेनी पांघरुणे चंद्रमा हरपोणे का वनी दिप्पणे आड नव्हे. एकावी 2 दृष्टांत आहेत. हे 7वी ओवी आहे. चंद्र आणि चंद्राची कला.
16 कला चंद्राच्या असतात, 12 कला सूर्याच्या आहेत आणि चंद्राच्या 16 कला आहेत. पण 16 कलेने पौर्णिमे दिवशी जरी चंद्र प्रगट झाला तरी त्या कला आणि चंद्राच्यात भेद आहे का त्या कलेने चंद्र झाकला गेलाय? बोला. कशा दृष्टांताची निर्देशना केली महाराज. दृष्टांतात एक वेळा मार्मीपणा अशा प्रकारचा कळावा, चंद्रमा हरपुनी. उलट या दृष्टांताने असं दाखवलं की तो झाकला तर गेला नाही, पुढे शोभा जास्त आहे. एरवीचा चंद्र आणि 16 कलेयुक्त असणारा पौर्णिमेचा चंद्र एक विशेष आगळा त्याचा प्रकाश आकाशामध्ये पसरतो. त्याप्रमाणे जगाच्या स्वरूपाने चैतन्याची शोभा वाढली आहे, झाकला गेला नाहीये. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. नाथ महाराज बोलतात, कळाची पांघरणी चंद्र हरपवणे भेद नाही आणि झाकला गेला नाही. हे 2 मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवून 5ही दृष्टांत लावायचे. 5वा दृष्टांत आहे वन्नी दीपणे आणणारे. दिवा आणि वन्नी. दिव्याचं मूळ स्वरूप वन्नी आहे आणि विशेष स्वरूप म्हणजे दिवा आहे. वन्नीमध्ये दाह शक्ती आहे आणि दीपामध्ये प्रकाश शक्ती आहे. प्रकाश अंधार घालवतो आणि दाह शक्तीद्वारा जाळलं जातं. अग्नीमध्ये दाह शक्ती आहे. पण अग्नी आणि दीप हे 2 आहेत का सांगा? भेद नाही. आणि झाकलं गेल्यामुळे जी शोभा आहे, वन्नीची शोभा दीपामुळे अधिक वाढते. तसं जगदाभासामुळे जो झाकला गेला नाही म्हणजे जास्त शोभेला आहे. भेद नाही आणि झाकला गेला नाही सगळ्यात आहे. 5 दृष्टांत आहेत. वन्नीचे 2 स्वरूप आहेत. आता मागचे जे 4 दृष्टांत आहेत त्यामध्ये 2 दृष्टांत प्रकाशाचे आहेत. सोनामध्ये प्रकाश नाही. कल्लोतरंगामध्ये पाणी, कल्लू आणि पंचमध्ये कल्लू आणि पाण्यामध्ये प्रकाश नाही. पृथ्वी आणि पृथ्वीच्या परमाणूमध्ये प्रकाश नाही. पण 2 दृष्टांतात प्रकाश आहे, चंद्र आणि चंद्राचा प्रकाश. वन्य आणि दीप अर्थात याचा सुद्धा प्रकाश आहे. तशी जो वस्तू ही स्वयंप्रकाश आहे म्हणून प्रकाशचे 2 दृष्टांत दिले आहेत. आणि वन्नीचे 2 रूप आहेत. लाकडात असतो तेव्हा तो सामान्य स्वरूपाने असतो आणि घर्षण केल्याने तो विशेष होतो. तसं चैतन्याचे 2 स्वरूप आहेत. मूळ त्याचं स्वरूप चैतन्य आहे, त्याचं सामान्य स्वरूप आहे, निर्विशेष सामान्य स्वरूप आहे. परंतु तोच उपाधीच्या द्वारा विशेष होतो. विशेष झाल्यानंतर व्यवहारामध्ये येतो. एरवी अव्यवहारी असतो. लाकडामध्ये अग्नी आहे कारण म्हणतात अग्नी नाही असं कोणतं काय आपण सांगा जगामध्ये. परंतु त्याला तुम्ही टेकून बसा तरी ते होणार नाही, कारण त्याला कार्यकारित्व नाही. तोच तुम्ही 2 लाकडाचं घर्षण करा, आता लाकडी होणार नाही. विशेष व्यवहार होतो विशेषामध्ये, पण तरी विशेष हे कल्पित आहे आणि सामान्य वास्तव आहे. हे कळलं पाहिजे. सामान्य असेल तर विशेष होईल कसं? मुळात कंदिलांचा आपण ज्योत नाही लावली तर काचेमध्ये येऊ शकत नाही. काचेचा जो प्रकाश येतो तो कंदिलामध्ये मुळात ज्योतीत असतो म्हणून येतो. तसं मुळामध्ये सामान्य निर्विशेष चैतन्य आहे. ते निर्गुण, निराकार, निर्विकार, आवाजच्या व्यवहारी आहे आणि त्याचाच उपाधीद्वारा मग तो विशेष प्रकाश आपल्या व्यवहारामध्ये येतो आणि मग त्यात आपले व्यवहार होऊ शकतात. तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये मी स्वरूपाने हे सामान्य स्वरूप आहे. मी 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 प्रत्येक मनुष्य म्हणतो हे सामान्य स्वरूप चैतन्याचं आहे. आणि प्रत्येक पदार्थामध्ये अस्ति स्वरूपामध्ये सामान्य स्वरूप चैतन्याचं आहे. सगळ्या ठिकाणी त्या चैतन्य स्वरूपाची सामान्य स्वरूपाची व्याप्ती आहे. आपल्याला कळत नाही, वाटत नाही, दिसत नाही. विशेष स्वरूप आहे ते अद्वय आनंद, ते मात्र झाकून आहे. चैतन्याचं विशेष स्वरूप अद्वयानंद ते झाकू नये, त्याची अनुभूती नाही, त्याची प्रतीती नाही, त्या मला ऐकायला मिळत नाही. विशेष स्वरूप हे स्त्रीच्या मुखाने महावाक्य ऐकून अखंडाकार वृत्तीनंतर विशेष स्वरूपाचा अनुभव येत असतो. विशेष चैतन्य अनुभव येतो. महाराज मनुष्य देहात यावं, सद्गुरूची शरणागती करावी, महावाक्याच्या विचाराद्वारा आपण आत्मवृत्ती अखंडाकार करावी. पहा तुम्हाला निर्विशेष सामान्य स्वरूपाच्या अनुभूती राहणार नाही. आणि ती आणून देण्याकरता ज्ञानोबा हा 65 प्रण घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. सांगण्यात तात्पर्य, जोवर जग भासतं पण जरी भासलं तरी
भेद नाही आणि झाकला गेला नाही. कसा झाकला जाईल? स्वयंप्रकाश आहे, व्यापक आहे, झाकला जात नाही. आणि कल्पित असल्यामुळे भेद सिद्ध होत नाही. एका वस्तूवर दुसरी वस्तू कल्पित भासली तर त्याचा भेद सिद्ध होत नाही. कल्पना करा, एका रज्जूवर 10 पदार्थ 10 माणसाला भासले. कोणाला सर्प, कोणाला दंड, कोणाला जलधारा, कोणाला माला, नवरत्नाचा हार. मग त्या 10 पदार्थाच्या ती वस्तू भिन्न झाली का? रज्जू एक स्वरूपाचीच असते, भेद होत नाही. कल्पित म्हणून भेद होत नाही आणि व्यापक म्हणून झाकली जात नाही. दोन अवश्य लक्षात ठेवा. हे सगळं जग जरी जोर भासलं तरी देखील जोचा आणि जगाचा भेद का नाही? तर कल्पित म्हणून. आणि या जगदाभासाने जो लपला का नाही? व्यापक आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून. कसा लपू शकतो? कोण लपेल त्याला? स्वभिन्नच काही वस्तू नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म नानास्ति किंचन स्तुती माता सांगते, यह नाम ब्रह्मणी किंचित नाना न असते. कुठे आहे जग महाराज सांगा? आता तुम्ही जागे आहात तर सांगा, झोप आहे का स्वप्न दिसत आहे? आता तुमच्याच अनुभवातून तुम्ही बघा. जागेत ना आता प्रवचन ऐकत आहे, आता झोप आहे का जागा? आता पण स्वप्न दिसत आहे? दोन्ही नाही. तसं तुम्ही जागे व्हा. स्वस्वरूपाची जागृती आली, जग दिसणारच नाही. दिसलं तरी सत्य वाटणार नाही. दोन पर्याय. दिसलं तर सत्य न वाटणार आणि मुळामध्ये नाहीच म्हणून दिसतच नाही. निरुपाधिकाध्याच्या दृष्टांतामध्ये दिसत नाही, सोपाधिकाध्यासाच्या दृष्टातून दिसेल पण मात्र सत्य वाटणार नाही. तरी जीवनमुक्ती साधली जाते. काय दृष्टांत आहेत महाराज? किती उत्कृष्ट हे 5 दृष्टांत आहेत. 5ही दृष्टांताचा विचार थोडक्यात आपल्यापुढे मांडला आहे. जर कोणाला काही शंका असेल, आम्हाला विजय सांगितलं आहे. एक लक्षात ठेवा, खरोखरच मनुष्य देहात यावं आणि चांगले उपासष्टी अमृतानुभव सगळे अद्वैत वेदांत ग्रंथ वाचून झाल्यानंतर वाचावे, म्हणजे त्याला कळतं. तुम्ही आम्ही वास्तव भेद समजतो, भेद खरा समजतो, असे 4 लक्षात घ्या आपण. वास्तव भेद एक, अद्वैत वेदांत ग्रंथाने कल्पित भेद सिद्ध केला. 2, आणि त्याच्या पुढे 65 अमृतानुभवामध्ये नाममात्र भेद, गोडी आणि गोळ, कापूर आणि परिमळ, चंद्र आणि चंद्राचा प्रकाश, केवळ नाममात्र भेद. नाममात्र भेद हा केव्हा? अगोदर कल्पित भेद सिद्ध झाला. पुढची पायरी, अगोदर भेदाचं सत्यत्व काढा. भेद सत्य नाही. भेद सत्य म्हणला की वास्तव भेद. वास्तव भेद हा सांख्यशास्त्रकार मांडतात. आपल्या शास्त्रात कल्पित भेद आहे. व्यवहाराकरता भेद पाहिजे, त्याशिवाय व्यवहार होणार नाही, हे मान्य आहे. पण सत्यच असावा, वास्तव असं सांगितलं कोणी? मिथ्या कल्पित भेद माणूस सुद्धा व्यवहार होऊ शकतो. वेदांत शास्त्राची बिनचूक संगती आहे. वास्तव अभेद आहे, मोक्ष बिघडत नाही, आणि कल्पित भेद आहे, व्यवहार बिघडत नाही. अशी संगती कोणाला लावता येणार नाही महाराज. म्हणून शरणागती करावी श्रीगुरूची आणि शास्त्र ऐकावा, अध्यात्म वेदांत शास्त्र. त्याच्या मुळात तळापर्यंत जा. वास्तव भेदातून कल्पित भेदात आला की पुढे चांगदेव 65 आणि अमृतानुभवात नाममात्र भेदामध्ये येतो. आणि नाममात्र भेदात तुम्ही आलात तर आता अखंडार्थ फार जवळ आला, सहज साधला जातो. चौथा अखंड अर्थ. लक्ष देऊन ऐका, लक्षात ठेवा, लक्षात घ्या. तुम्ही कुठे आहात? वास्तव भेदात, कल्पित भेदात, का नाममात्र भेदात, का अखंड अर्थ? आजमावून बघा. आमचे गुरु सांगायचे, वेदांतशास्त्रे दुसऱ्याचं परीक्षण नाही, स्वतःचं निरीक्षण. आपलं स्वतः निरीक्षण करून घ्या, तुम्ही कुठे आहात. वास्तव भेदात राहण्याचं बद्धतेचं लक्षण आहे. कल्पित भेदात आला तरी सुद्धा अजून तुम्ही जीवनमुक्त असलात, सत्वापत्ती अवस्थेमध्ये आहात. त्याच्या पुढे नाममात्र भेदात या. नाममात्र भेद, तरंग आणि पाणी, स्वर्ण आणि अलंकार, नाममात्र भेद आहे. पृथ्वी आणि पृथ्वीचे परमाणू,
नाममात्र भेद आहे. सगळे दृष्टांत असे निर्भय देतात. वन्य आणि दीप नाममात्र भेद. नाममात्र भेदाने अखंड अर्थ लवकर साधला जातो, हे लक्षात असू द्या. 5 दृष्टांत त्याचा विचार आपल्यापुढे थोडक्यात मांडला आहे. स्वर्ण अलंकाराचा पहिला दृष्टांत आहे, स्वने स्वनेपणा उघणे एका झाले रेणे ते जग होणे अंगे जया. पूर्वरूपाचा परित्याग न होता रूपांतर आणि भान त्याला म्हणायचं विवर्त. सोनपणा कायम राहत आणि दागिने बनले जातात. दागिने घडले मोडले जातात, सोनं घडलं मोडलं जात नाही. सोनं आहे तसंच आहे, तसा जो जशाला तसाच आहे, त्याचा कोणताही विकार होत नाही. हे जग किती भासू द्या, ते अविद्या कल्पितच आहे दाखवणार, आणि ते जग असे कल्पित आहे म्हणून त्या दोमध्ये काही विकार होऊच शकत नाही. हे जीवदर्शनच असे घोटाळा झाला हो महाराज. त्या अज्ञानाचं आवरण आणि जीवदशा आणि देह तादात्म्य, त्यामुळे गोंधळून बसला सगळा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी इथे आपल्याला करण्यासाठी 5 दृष्टांत दिले आहेत. आपण लक्षात असू द्या, या 5 दृष्टांताचा सिद्धांत 8व्या ओळीत आहे. म्हणून या विद्या निमित्ते दृष्ट तोडते ते मी नेणे. इथे थांबायचं, आयते ऐसेचे असे. म्हणून या म्हणला मोठा अर्थ आहे. काय म्हणून? जरी जोवर जग भासलं तरी सुद्धा जो लपला नाही आणि जोचा जगाचा भेद नाही म्हणून. हे म्हणून शब्दाला अर्थ आहे बरं का, मागचं लावायचं. म्हणून म्हणजे काय? म्हणून ज्यावेळी जगद्गुरु तुकोबांच्या पायावर ते रामेश्वर भटजी डोकं ठेवायला लागले, त्यावेळेला सगळ्या देहूच्या लोकांनी, ब्राह्मण लोकांनी अडवलं. तुम्ही षटशास्त्र शब्द संपन्न भटजी आहात, शास्त्री आहात, आणि तुम्ही शास्त्री बुवा तुकोबांच्या पायावर डोकं ठेवता. मग तर त्यांनी म्हणून शब्द घातला. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. काय म्हणून? आम्ही तुकोबांची परीक्षा केली तर तुकोबाराय ब्रह्माच्या तुलनेत उतरले म्हणून तुकिता तुलने असे म्हणतो आपण. ब्रह्म तुका असे आले म्हणून. तसे इथे म्हणून शब्द आहे. म्हणून काय? म्हणून हे 2 लक्षात असलेला पाहिजे मागचे. जरी जो वरती जगदाभास झाला तरी पण त्या जगदाभासाने जो लपलाही नाही आणि जो ताणे जगदाभासाचा भेदही नाही. म्हणून अविद्या निमित्ते द्रष्ट ते मी नेणे, इथे स्पष्टीकरण केलं आहे. लपला याचं स्पष्टीकरण अविद्या आणि जग याचं स्पष्टीकरण द्रष्टा. ज्याला लवकर मुक्त व्हायचं, आमच्या एवढी सांगायची एकच त्रिपुटी जग धरायचं, मोठं जग धरायचं नाही. बाहेर पडणार नाही तुम्ही जगाच्या, एवढं जास्त जग धरलं. फक्त एक त्रिपुटी, आणि एका काळामध्ये एका ज्ञानामध्ये एकच त्रिपुटी असते. त्यामुळे एकच त्रिपुटी धरायची. मुक्त व्हायचंय ना, आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन घ्यायचं आहे ना, मग तो असाच विचिंतन केलं पाहिजे. द्रष्टा या स्वरूपामध्ये जग आणि लपला याचं स्पष्टीकरण अविद्या, आणि ते निमित्ताने आहे. काय ज्ञानवाणीची भाषा आहे. आधार अधिष्ठांत जो आहे, पण द्रष्टा दृश्य हे जग भासण्याकरता मात्र अविद्या निमित्त आहे. आणि जे निमित्ताने ते खरं नाही, जे निर्निमित्त ते खरं आहे. निर्निमित्त असा जो खाली सर्वाधिष्ठान आहे, ते अविद्येच्या निमित्ताने भासत आहे. स्वप्न निमित्तानं आहे. झोप लागली, स्वप्नाची कारण निद्रा. झोप न घेता तुम्ही स्वप्न पाहू शकत नाही. स्वप्न जसं निद्रा ही निमित्त आहे, तसं इथे द्रष्टादृश्य दिसण्याकरता, त्रिपुटीचा होण्याकरता, जग दिसण्याकरता अविद्या निमित्त आहे. ते मी नेणे ही ज्ञानवाणीची स्वानुभवाची भाषा आहे. मी नेणे, तू जाणे. तिथे गंमत आहे ज्ञानवाणीची. शब्दाची रचना कशी बघा. काय जाणे म्हणून म्हटलं नाही, काय नेणे सांगितलं आहे. अविद्येच्या निमित्ताने दिसणारं द्रष्टादृश्य मी जाणत नाही, तू जाणतो हेही सांगितलं नाही. कशात त्याचा उणेपणा काढायचा आहे, त्याचा त्याला लक्षला. पण काय जाणे हे सांगितलं ज्ञान विषय होईल, तर न जाणे म्हणलं तर अज्ञान विषय होईल. तो ज्ञानस्वरूप आहे. कोर्टात जशी तंतोतंत भाषा बोलली जाते,
कायद्यानुसार बोलली जाते आणि काटेकोरपणा बोलली जाते. तसं ज्ञानोबाची भाषा आहे महाराज. तू कोणी घेतली मोती जैशी, ते मी नेणे. एवढं थांबलं संपलं, ते मी नेणे. जे अविद्येच्या निमित्ताने आहे ते मी जाणत नाही. ते काय आहे? दृष्टादृश्य. आमचं उलट आहे. आम्ही ज्ञानोबाईचं जाणतात ते आम्ही जाणत नाही, आणि आम्ही जे जाणतो ज्ञानोबाई जाणत नाही, ते बी नेणे म्हणतात. काय नाही जाणायचं त्याला? कल्पित पदार्थाला मिथ्या पदार्थाला काय जाणायचं आहे? खोटंच आहे ते. खोटं खोटं ओळखून सोडायचं का खोट्याला सत्य समजून आपल्या वेळा बांधून घ्यायचं? विचार करा आपण. वेदांत शास्त्राची एक नजर आहे महाराज, एक दृष्टी आहे. ही मोठी महान दृष्टी आहे, व्यापक स्वरूपाची दृष्टी आहे. ती आली पाहिजे. गुरुकृपेने अध्यात्माचं श्रवण करून साधक बुद्धीतून आपण जर ऐकलं तर निश्चित आपल्याला येते महाराज दृष्टी. असे अविद्या निमित्ते दृष्ट जोडते मी नेणे, ऐते आशेचे असे. निमित्ताने ते खरं नाही, निमित्त गेले की संपलं. द्रष्टादृष्ट त्रिपुटी ही जोच्या आश्रयाने आहे आणि अविद्येच्या निमित्ताने भासते आहे. उदाहरणार्थ चित्र भिंतीच्या आश्रयाने आहे आणि चित्रकाराच्या निमित्ताने भासत आहे. ते ज्याच्या आश्रयाने आणि निमित्ताने भासते ते खरे नसते. चित्र खरी नाहीत आणि नेहमी राहत नाही. भिंत मात्र खरी आहे, ती नेहमी राहते. तसं त्रिपुटी खरी नाही आणि नेहमी भासत नाही. अहो तुम्ही झोपीला जा, त्रिपुटी दिसत नाही महाराज. जो कुठे जात नाही, जाऊ द्या इथं लांब कशाला. तुमचे डोळे तुम्ही झाका तरी मात्र त्रिपुटी दिसत नाही. जो मात्र आहेच कधी त्रिकालाबाधी सत आहे, नित्य आहे. म्हणून जो मी जाणे असं म्हणत नाही. जाणे म्हणले की ज्ञानविषयता आली, व्यतिरिकी भाषा बोलली. ज्याचं आम्हाला स्वरूप सांगायचं आहे तो जो ज्ञान स्वरूप आहे. एवं वस्तुसी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, तिथं जाणे आणि जाणता काही चावते. सगळ्या पदार्थाचं तुम्हाला ज्ञान करून घेताना त्रिपुटी राहते, पण जो त्या ज्ञानामध्ये त्रिपुटी उरणार नाही. त्रिपुटी उरले तर जोचं दर्शनच न झालं, हा त्याचा अर्थ आहे. त्रिपुटीतून पाहता येत नाही. ज्ञानोबा सांगतात, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारोनिया, त्रिपुटी रहित पाहिला आहे. तुम्ही त्रिपुटीच्या पलीकडे व्हा, जीवदशा सोडा, त्रिपुटीच्या पलीकडे होऊन पहा, तुम्हाला कळेल. ज्ञानविषयता नाही, अज्ञान विषयता नाही, स्वज्ञान विषयता नाही, परज्ञान विषयता नाही. ज्ञानस्वरूप आहे. असं खोल ऐसे खोल पाहे ऐकेगा. नेहमी जोचे ज्ञान विधिमुखाने केल्यापेक्षा न करता निषेधमुखाने करून दाखवावं. श्रुती माता सुद्धा नेते सुद्धा बोलते. कारण का, एक तर धर्म निर्माण होतो तिथे आणि वाच्यता होते. विधिमुखाने बोलण्यामध्ये दोन गोष्टी, एक तर वाच्यता होते आणि दुसरी गोष्ट सधर्मकता येते. सत्व धर्म आहे का सत म्हणायला तिथे? मग तुम्ही सत कसे म्हणला? असं तर म्हणताच येत नाही. चित्व धर्म आहे का तिथे? जड तर नाहीच नाही. मग चित्त तरी कसं म्हणतात त्याला सांगा. आनंदाचा धर्म तिथे आहे का? मग आनंद कसं म्हणतात? दुःखरूप तर नाहीच नाही. म्हणून असदाची व्यावृत्ती सद्मनवाली श्रुती, जलाची समाप्तीची द्रुप आयसे, दुःखाचे सर्वनाशे, उरले ते सुख आयसे. निगुदलेश्वर प्रभूचे नेती नेती शब्द श्रुती माता बोलते. दोनच वेळेला निषेध दाखवला आहे. एक आणि शब्दाने कार्य न आणि दुसऱ्या शब्दाने कारण न. कार्यकारणाचा निषेध झाला की जे उरलं तेच आपलं स्वरूप आहे महाराज. कार्य दिसतं ते जग, आणि त्या जग दिसण्यामुळे मला एक कारण शोधून लावावं लागलं आहे. न तर कार्य नाही, जे कार्य ना कारण दया तुझे ना एक. पण किती नडबडे सांगितले ज्ञानेश्वरी मध्ये आहे, अमृतानुभवात आहे. आपलं स्वरूप ते आहे. म्हणून अविद्या निमित्ते दर्शवतो ते मी नेणे, ते मी नेणे. आपण काय जाणे काय नेणे बघा. इथे वाचित जावं आणि आपल्याकडे आपण बघत जाऊ आपलं काय. ग्रंथात वाचित जावं आणि इकडे तिकडे न पाहता आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे पाहत जाऊ, आपलं काय झालंय, आपलं कुठपर्यंत आलंय.
मी नेणे मला माहीत नाही. त्रिपुटी जवळ संपून जातो महाराज आपल्या अप्रोक्ष स्वरूपानुभूतीमध्ये. जो स्वस्वरूपे उठिला द्रश्येशी द्रष्टा आटला, तो नेणे काय राटला इंद्रिय ग्राम, माहीत नाही काय चाललंय. देहतादात्म्य तुटलं पाहिजे, अज्ञानाचं आणून फुटलं पाहिजे आणि जीव दशा गेली पाहिजे. मग ही भाषा आहे. मी बोललो ना अगोदर, ही प्रौढा करता वापरलेली भाषा आहे, सर्वसामान्य मिळता नाही. सामान्य मुमुक्षुला पंचदशी विचारसागर सांगून प्रक्रिया सांगायच्या त्यांना, आणि त्यांना ते गणित समजावून सांगून ते त्यांना मिथ्यात्व सिद्ध करून द्यायचं, अभेद सिद्ध दाखवून द्यायचं जीव ब्रह्माचं. तर आता प्रक्रिया मांडल्या आहेत. पण ज्या वेळेला खरोखरच ब्रह्मानुभूती त्यावेळेला मग त्या प्रक्रिया पुसल्या जातात. उदाहरण सांगतो आपल्याला. गणिताचं उत्तर जेव्हा आपल्याला शोधायचं असतं तेव्हा अ ब कडं धरावे लागतात. पण त्याचं उत्तर आहे तर आता पुसून टाकायचे, ते अ ब कडचं महत्व नाही. तशा प्रक्रिया सगळ्या ज्या ग्रंथातल्या आहेत त्या अ ब कडं सारख्या आहेत आणि त्या साधकाला समजून घेण्याकरताच निर्माण झालेल्या आहेत. इथे ऐकणारा हा जो आहे तो साधक नाहीये, मुमुक्षु नाहीये, त्याच्या पुढे गेलेला आहे, सिद्धराज योगीराज आहे. फार मोठी पुढची भूमिका आहे. अनात्म्यातून आत्मा वेगळा काढला आहे, जगाचा लय करतो आहे, कारणापर्यंत पोहोचला आहे योगी. संसारी माणसं, कर्मठ उपासक माणसं ही कार्यातच आहेत. संसारी माणसं विषयाच्या मागे धावत आहेत, कर्मकांड करणारी माणसं कर्मामध्ये गुंतून पडली आहे. उपासना करणारा ईश्वरापर्यंत सगुणा साक्षात सगुणापर्यंत जातो आहे. पण निर्गुणापर्यंत पोहोचण्याकरता मात्र योगी पुरुष आणखी कच्चा पडला, फिका पडला. लक्षात घ्या. आपण महाराज चांगदेव महाराज कारणापर्यंत गेले आहेत पण अधिष्ठानापर्यंत गेलेले नाही. त्यांना अधिष्ठानापर्यंत नेण्याकरता ही भाषा आहे. कुठे कार्य घेऊन बसला आहात? साधक दशेत मोक्ष दशेत कार्य संपलं पाहिजे आणि सिद्ध दशेमध्ये कारणे संपलं पाहिजे आणि अधिष्ठान उरलं पाहिजे. हे खरं परमार्थाचं स्वरूप आहे, मोक्षाचं स्वरूप आहे. महाराज सांगतात ते मी नेणे, ते मी नेणे, ते मी नेणे. शब्द थोडे, अर्थ किती भरलाय ते मला सांगता येते. आज काय सांगा, मला डोकं पूर्ण भरून गेले. काय काय सांगा कसं वाटते ते संपते घड्याळ. ज्ञानोबा आहे ते ज्ञानोबा महाराज जगदुधारा करता अवतार घेतलेला आहे. नुसतं ते मी नाही म्हणून निषेध करून कसं चाललं, लोकांना कळलं पाहिजे ना काहीतरी. मग पुढे सांगितलं आई ते आयसेचे असे, ते नंतर वाचायचं. आई ते म्हणजे स्वतः सिद्ध, आयसेची म्हणजे असं आहे तसंच आहे, असंच आहे, त्रिपुटी रहित स्वस्वरूपाने आहे तसंच आहे. किती त्रिपुटी व्यवहार त्यावर झाले तरी त्याला त्यात तो त्रिपुटीत येत नाही आणि त्रिपुटीमध्ये त्याला बाद लागत नाही. आयसेची असे आहे तसाच आहे, काहीच फरक पडत नाही महाराज. आपल्या स्वरूपामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही काही समजा, मी ब्राह्मण आहे समजा, मी अमुक मनुष्य आहे समजा, मी गरीब आहे समजा, मी मूर्ख आहे समजा, मी पापी आहे समजा, काय समजा, विद्वान आहे काय समजा, तिथं काहीच लागत नाही. हे सगळं अलीकडची भाषा सगळी, तिथे काहीच नाही. काहीच येत नाही तो प्रकृतीचा भरताप आहे. आई ते एक शब्द आणि आयसाची असे. कशी शब्द रचना महाराज. जगात आयतं असं काही नाही, सगळं कृत्रिम निर्माण केलेलं सगळं आहे. जे जे तुम्ही आज जगामध्ये पाहतात सगळं निर्माण केलेलं आहे, सगळं कृत्रिम आहे आणि ते भास मात्र आहे. दिसतं फक्त डोळ्याला, याच्या पुढे नाही महाराज. हातात काय येतं सांगा नाही एकदा. आम्ही दिसण्याला महत्व देत नाही, असण्याला महत्व देतो. जगातले सगळे लोक दिसण्याला महत्व, महाराज देव आहेत दाखवा ना आम्हाला. वेळा दिसत असतो का वेड्या? मग दिसलेलं खरं असतं काय? मग बायको देव सारखाच होईल. बायको दिसते डोळ्याला आणि देव दिसला मग सारखंच झालं की नाही? काय वेगळं झालं? दिसण्याला महत्व नाही, असण्याला महत्व. असलेला जो आहे आणि दिसलेलं जग आहे.
आणि त्यासाठी मध्ये मग अविद्या मानली झालेली. अविद्या कुठली कोण काय माहिती. ती अविद्या स्वतः सांगते, अविद्या येणारे विद्यमान नव्हे. अविद्या स्वतः सांगत असते, ती म्हणते मी नाही, तुम्ही मला वगैरे मी काय. आमचे गुरु सांगायचे, झोप ही बसणाऱ्या माणसाला दिसते, जवळ बसणाऱ्याला का घेणाऱ्याला दिसते. झोप झोप. कदाचित प्रवचन ऐकताना येत असेल झोप, जावी म्हणून सांगायला आहे, येत नसेलच. झोप घेणाऱ्याला दिसते का झोप जवळ बसणारा दिसते? दोघालाही नाही. मग कशामुळे मानायचे? त्याशिवाय स्वप्न दिसत नाही म्हणून. तसं ही अविद्या विचार करून पाहिलं तर नाहीच आहे ती. मग का मानायची? संगती लागत नाही म्हणून. दुसरं काय कारण? कुठे जगदाभास आणि कुठे झोप, त्याची संगती त्या अविद्येने लावून दिली. झालं आमचं समाधान झालं. दोन कागदाशी एकमेकावर तुम्ही किती दिवस ठेवा ते जुळणार नाहीत, पण म्हणजे तुम्ही खळ लावा डिंक लावा ते जुळतात. तसे अविद्या ही खळासारखी डिंकासारखी आहे. बरोबर तुमचा व्यवहार आणि अव्यवहारी चैतन्य त्याचा ते संबंध जोडून देते. तुमचं स्वरूप आहे अव्यवहारी अवाच्य स्वयंप्रकाश सच्चिदानंद आत्मा, अव्यवहारी आहे. आणि तुमचा चालला देह इंद्रिय मन बुद्धी प्राणांचा सैन्याचा धुवा कुठं चालला, व्यवहारात चाललाय. कसा काय संबंध जोडतो? हा अविद्येमुळे जुळतो हा संबंध. आणि त्या विद्या काही संबंध आमचा लागत नाही. अविद्या जाणे आणि त्या निवडीचा व्यवहार जाणे. देखे पुढल्याचे ओझे आपला माता घेईले, ते सांगा नजारी धनु धरा. असं आहे महाराज. प्रवचन नाही, आपल्या मुद्दे सांगतो आहे. आई ते आयशीचे असे. किती बोलावं तेवढं थोडे महाराज. मनुष्य देहात यावं, माऊलींची कृपा संपादन करावी महाराज. गुरु माऊलीची कृपा संपादन करावी. आपल्याला खरोखर अप्रोक्ष दर्शन घडतं. इथं प्रतिबंध हा एवढाच आहे. ज्ञानोबा सांगतात, आगा पाय पंढरपुराचा स्वरूपाच्या घरा करीत तसे आल्यावर विश्वाभास. येथ अविद्या नाशी स्थळ, त्याने मोक्ष उपादान फळ, या दोही कावळ साधन ज्ञान म्हटलं आहे. ज्ञानोबांनी 18 अध्यायात म्हटलं आहे. आत्मदर्शनी आढळ म्हणजे प्रतिबंध. असे अविद्येचा मळ तो शास्त्र नाशी, निर्ममी प्रकाशी स्वयी. शास्त्र काय करतं? अविद्या बाजूला सारतं. मी स्वयंप्रकाश आहेच, मला कुठून आणायचं आणि मला काय ज्ञान करून द्यायचं? दृष्टांत दिली ज्ञानोबांनी तिथे. वारा वाळची फेडी वाचनी सूर्या ते न घडी, का हाते बाबुली झाली तोय न करी. आकाशामध्ये सूर्य उगवतो आणि त्याच्या आड आभाळ येतं, सूर्यदर्शन होत नाही. मग वारा काय करतो? सूर्य उगवत नाही, तो उगवलेलाच असतो, फक्त आभाळ बाजूला सारतो, मग सूर्यदर्शन घडतं. पण याच्यात पारतंत्र्य आहे. जेव्हा केव्हा वारा सुटावा, ते आभाळ जावं, मग सूर्यदर्शन घडावं. ज्ञानोबांनी तेवढे पटलं नाही. पुढे दुसरा दृष्टांत दिला आहे, का हाते बाबुळी झाडी तोय न करी. पाण्यावर बाबर येतं, त्या बाबराने ते पाणी झाकलं जातं, दिसत नाही. आता इथे कोणाची वाट पाहायची गरज नाही. तुम्हाला हात आहेत, बाजूला सारण घ्या पाणी. पहिल्या दृष्टांतामध्ये पारतंत्र्य होतं, आता याचं स्वातंत्र्य आहे. तसं घालवा अविद्या, बघा स्वरूप दर्शन घ्या. कोण नको म्हणलंय? मी स्वयंप्रकाश आहेच. हे सारणच तर होत नाही महाराज. आपल्या दृष्टीच्या आड येणारे हे जगदाभास आपल्या प्रतिबंध करतं. ते सत्य वाटतं, त्याचा मोह, त्याची आसक्ती, त्याचा संग्रह, त्याचे सुखदुःख, अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्या अंतःकरणामध्ये उमटतात. असो, नाही बोलावं तर कळावं कसं? बोलावं तर वेळ होऊन जातो. होऊ देत, काय हरकत नाही. झाला प्रकाश तर पडेल डोक्यामध्ये. आई ते आयसीचे असे. कार्यकारणाचा अभेद आहे का भेद आहे? त्याचा मोठी वादावाद आहे. सांगतो आपल्याला ऐका. केवळ भेद मानणारे न्यायशास्त्रकार, कट्टर भेदवादी जो कोणाचे न्यायशास्त्रकार आहेत, कार्याकार्यात भेद मानतातच घटपटामध्ये, पण मृत्तिका घटा सुद्धा ते भेद मानतात हो कार्यकारणामध्ये सुद्धा. कारण ते म्हणतात जे कार्य घटाकडून होतं ते
जल आणण्याचे कार्य मातीकडून होते का? बरं, मातीकडून भिंत बांधली जाते तर घटाने भिंत बांधता येते का? मग भेद का भेद? भेदच. घटाने पाणी आणता येतं तर मातीने भिंत बांधली जाते, भेदच. कार्यकारणामध्ये भेद मानतात बरं महाराज, कट्टर भेदवादी असेल न्यायशास्त्रकार. आपण तसे वेदांत वाचतो, पण न्यायशास्त्रकाराचे अनुयायी भेद मानण्यामध्ये आहोत आणि देहाला आत्मा समजण्यामध्ये चार्वाकाचे अनुयायी आहोत. भेद वाचतो मात्र वेदांत. देहच आत्मा आहे आपल्याला, अजून तर तेच पाडतं, देहच आत्मा आहे. असो, न्यायशास्त्रकार भेदवादी केवळ भेद मानतात ते. मग त्याला सांख्यशास्त्रकार ते अभेदवादी केवळ अभेद मानतात, ते केवळ अभेद. मग शास्त्रकार असल्यामुळे ते त्यांना अडवतात, हे त्यांना अडवतात. ते म्हणतात न्यायशास्त्रकारांना, सांख्यशास्त्रकार, जर कार्यकारणामध्ये भेद असेल तर आम्ही आमचं सोनं काढून घेतो, तुमच्या जवळ दागिने घेऊन जा. भेद आहे ना, कार्यकारण भेद आहे ना. आमचं सोनं काढून घेतो, दागिने घेऊन जा. माती काढून घेतो, गाडी घेऊन जा. नेता येतं का? नाही. मग ते म्हणतात आमचा अभेद आहे, ते त्यांना अडवतात. न्यायशास्त्री शास्त्रकारचे ते म्हणतात जर कार्यकारणाचा अभेद असेल तर असं करा, एका दिवशीला आपण केळी न खाता घ्यायचं, खांब खाऊन टाका, त्याचा अभेद आहे कार्यकारणाचं. अशी वादावाद चालू आहे, अजून संपले नाही, जोपर्यंत जग अजून संपणार पण नाही. भेदवादी म्हणतात भेदच आहे, अभेदवादी सांगितलं म्हणतात अभेदच आहे. तिसरे निघाले, ते म्हणले याला दोष नको त्यालाही दोष नको. मग त्यांनी काय केलं, भेदाभेद मानला. हे कोण आहेत? पूर्वमीमांसक. पूर्वमीमांसक भेदाभेद मानतात. व्यवहार कालामध्ये भेद, मोक्ष कालात अभेद, असं त्यांचं मत आहे. पण त्यांच्यावर दोन्ही पक्षाचे दोष येतात ना. आता भेद पक्षाचेच दोष, अभेद पक्षाचे दोष. आता हे भेदाभेद झाल्या दोघांचे पक्ष दोष त्यांच्यावर. जर व्यवहार काळामध्ये भेद असेल तर मोक्षकाली अभेद कसा होईल? आणि मोक्षकाली अभेद असेल व्यवहार काळात भेद कसा काय राहील? शेवटी तिघेही निरुत्तर होतात, त्यांना उत्तरच देता येत नाही. मग वेदांतशास्त्रामध्ये काय आहे? कल्पित भेद आणि वास्तव अभेद. बिनचूक प्रक्रिया वेदांताचे आहेत महाराज, लक्षात असू द्या. कल्पित भेद मानल्यामुळे व्यवहार बिघडत नाही आणि वास्तव अभेद मानल्यामुळे मोक्ष बिघडत नाही. आणि त्याला उदाहरण पती पत्नींचं आहे. पती पत्नीमध्ये भेद आहे का अभेद आहे? बोला. कल्पित भेद आणि वास्तव अभेद, म्हणून व्यवहार चालतो आहे. मनुष्य देहात यावं आणि खरोखर महाराज श्रीगुरूच्या सान्निध्यामध्ये अध्यात्माचं खोल चिंतन करावं. एकदम नजर माणसे बदलून जाते. आम्हाला प्रतीती त्या पदार्थाची येतच नाही, तत्त्वाचा चैतन्याची प्रतीती आहे आणि ते चैतन्यच आहे. तुम्ही किती जरी सर्प आहे म्हणलं तरी सर्प सिद्ध होतच नाही रज्जूवर. सर्प बिळात असतो, वारुळात असतो. इथे दोरी, इथे दोरीचं काही बिघडत नाही. किती हजारो लोकांनी, लाखो लोकांनी जरी जग सत्य म्हणजे जग सत्य होत नाही. आणि हजारो लाखो लोकांनी जरी देव नाही म्हणलं तरी देवाचा नास्तित्व सिद्धच होत नाही. तो त्रिकालाबाधीचा ते कसा अभाव होईल? त्याचा देवाचा अभाव होत नाही, जग सत्य सिद्ध होत नाही. म्हणत मला काय म्हणायचं तुम्ही स्वतंत्र म्हणण्यात आणि बद्धता काय बांधून घेत असं म्हणण्यातून, असं समजण्यातून. ते मी नेणे आहे ती आयसीची असेल. श्रोत्यांना सूचना आहे, आज 11 वाजले आहेत. अर्धा तास श्रोत्यांच्या विनंतीवरून जास्त पुढे वाढवायचं म्हणून सांगतो आहे. 2 सूचना आहेत माझ्या आज श्रोत्यांना. एक तर 10 ते 11:30 पर्यंत प्रवचन एक आहे, ही वेळ आहे. आणि ज्यांना कोणाला शंका असेल किंवा विषय कळला नसेल, मला तुम्ही माझा नंबर लिहून घ्या आणि मला फोन केला तरी मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. 2 सूचना आपल्याला दिल्या आहेत. आताही देतो, पुढेही देतो, मागे दिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी हा सिद्धांत फार उत्कृष्ट समजावून सांगितला की लपला नाही, भेद नाही. डोक्यात ते तुमच्या दिवसभर आज खेळू द्या. जरी जो वर जग भासलं तरी पण त्या भासलेल्या जगामुळे जो मध्ये भेद झाला नाही आणि जो लपला गेला नाही. 5 दृष्टांत देऊन समजावून सांगितलं. त्याचा विचार झाला. काय जाणे काय नेणे सांगितलं. ते चांगदेव महाराजांना पत्र वाचून कळणे बरं महाराज.
ज्ञानेश्वर महाराजांची शरणागती करावी लागली. ज्ञानेश्वर महाराजांना स्वतः सांगितलंच नाही, मुक्ताबाईकडे सांगितलं समजावून द्या आता यांना काय. सर्वसामान्य माणसाला कळेल असं वाटत नाही. महाराज फार खोल सिद्धांत आहे. आपल्याला वरवर ऐकायची सवय आहे. कथाभाग आपण ऐकतो, दृष्टांत सांगतो, ऐकतो, ते बरोबर मनोरंजन होतं त्यात. बरं आहे, चांगलं आहे, काय हरकत. सिद्धांताची गाठ घ्या. पुढे 9वी ओवी ज्ञानोबा सांगतात, जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुजे उघडे माती मृत भांडे जे आपले. अर्धा तास पुढे वाढवल्यामुळे आपल्याला पुढे चिंतन करता येत आहे. म्हणून 9वी आणि 10वी ओवी सांगतो, ऐका. पुन्हा वेदांतशास्त्राचे 2 दृष्टांत आणले आहेत, मृत्तिका घट आणि तंतुपट. उघड उघड पटामध्ये तंतूच असतात आणि उघड उघड घटामध्ये मातीच असत. कारण हे कार्यस्वरूपावर आले की आपल्याला कारण दिसतच नाही. आणि अध्यस्त वस्तू मला अधिष्ठान भासली की अधिष्ठान दिसतच नाही. समजावून सांगितलं तरी डोक्यात धरत नाही. अवघड आहे. अवतरली गाडी या घडा, पृथ्वी अनोळ झाली बुडा, बंदी झाला कांडा दिपत्वासाठी ज्ञानोबा बोलतात. एकदा गाडगे घडले गेले की आपल्याला ते गाडगे दिसतात, माती दिसत नाही. माती आहे त्यात, खाली वर हात बाय मातीच आहे. कोष्टाने किती तंतूचे पट निर्माण केले, त्या सगळ्या पटामध्ये तंतूच आहेत, आडवे उभे. दिसत नाही हीच मोठी बोंब आहे. विचित्र पण अशा प्रकारचा आहे. असून दिसत नाही, आश्चर्य आहे हो. आणि नसून कसं काय दिसतं काय माहिती आहे. दाखवा बरं तुम्ही पट काय असतो, दाखवा तुम्ही घट काय असतो. तसं तुम्ही जग आहे जे म्हणता दाखवा बरं काय, सिद्ध करून दाखवा. नुसतं बोलण्याला काय अर्थ आहे, सिद्ध करून दाखवा ना. जो सिद्ध होतो आणि तो सर्वत्र व्याप्त आहे पण आम्हाला त्याचा अनुभव नाही. आणि जे नाही असं जग तुम्हाला किती वेळापर्यंत दिसतं, हो हे मला बायको आहे, मुलगा आहे, घर आहे, या शेती आहे, आमचा अमुक आहे, हे काय काय दाखवत आहे. असलं दिसणं लवकर सोपं पडेल का नसलं दिसणं अवघड पडेल. नसले दिसणंच अवघड पडेल मला असं वाटतंय. हे असलं करणं काय अवघड आहे, दोरी करणं काय अवघड नाही. पण दोरीवर ते सर्प असण्याकरता साधन सामुग्री पाहिजे. मंद अंधकार सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष वगैरे 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 आहे विचारसागरामध्ये. तसा असलेला परमात्मा जो आमचं स्वरूप आमचं आहे महाराज, तर काय लागतं काही लागत नाही, एवढं सारा तुम्ही बाजूला आहे. मृत्तिका घट आणि तंतुपट हा दृष्टांत वेदांचा का दिला जातो, त्याचं कारण गुरुजींनी सांगितलं होतं. आपल्या जीवनामध्ये तेच लागतंय. जन्मताना सुद्धा बाळंतीणबाईच्या घरामध्ये पट आणि घट ठेवला जातो, माहीत असेल तुम्हाला. आणि मेल्यानंतर सुद्धा घट आणि पटच लागतात. मसन वाटण्याकरता आणि झाकण्याकरता पट, जाळण्याकरता घट पाहिजे, अग्नी येण्याकरता. आणि जीवनभर आपल्या जन्मभर तरी काय लागतं आपल्याला, पाणी पिण्याकरता घट पाहिजे आणि लज्जा रक्षणाकरता वस्त्र पाहिजे, पट पाहिजे. वेदांत शास्त्राच्या घटपटाचा का माणसाला त्रास पडतो कोणाला माहिती आहे. आपल्या जीवनात तेच आहे, घटपटाशिवाय काय आहे. आम्हाला हे दृष्टांत काय सांगायचं, सिद्धांताची काढ घालायची आम्हाला. फक्त ज्याप्रमाणे त्या तंतूच्या स्वरूपामध्ये सगळं उघड उघड पट नाहीच आहे, पटाच्या स्वरूपामध्ये तंतूच आहे आणि घटाच्या स्वरूपामध्ये मातीच आहे, त्याप्रमाणे एकावी 2 दृष्टांत दिले आहेत. तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत द्रंगमात्रासे त्याची दृष्टादर्शनाची केवळ होय 10वी उभी आहे. त्याप्रमाणे द्रष्टादृश्य स्वरूपातही तीच वस्तू आहे आणि द्रष्टादृश्य अतीतही तीच वस्तू आहे. फार मोठे चिंतन आहे महाराज. द्रष्टादृश्य दशे अतीत द्रंगमात्र. ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर जो शब्द वापरला, आता इथे द्रंगमात्र शब्द आहे, पुढे संविती शब्द येणार आहे, विश्वस्फूर्ती शब्द मागे येऊन गेला आहे. शब्द वेगळे वेगळे, ज्ञानोबा शब्दश्रीचे राजे असल्यामुळे त्यांना काही कमीच नाही. इथे द्रंगमात्र, ज्ञानमात्र असा त्याचा अर्थ आहे. द्रष्टादृश्य दशे अतीत द्रंगमात्र असे आणि तेची दृष्टादृश्य केवळ होय. जे द्रष्टादृश्य स्वरूपाच्या अतीत आहे ना, तेच दृष्टादृश्य झाले, वेगळं कुठे सिद्ध होईल सांगा. जे द्रष्टादृश्य स्वरूपामध्ये आहे अर्थात ते संवितच आहे, द्रंगमात्रच आहे. आणि द्रष्टादृश्य अतीत आहे
ते सुद्धा दृंगमात्र समितीच अशा प्रकारचे आहे. किती ज्ञानोबांचं सूक्ष्म सांगणे महाराज. एक त्रिपुटी माणसाला कळली ना तर सगळ्या जगाचा आढावा लागून जातो. पिंडी दिवसी ब्रह्मांडी पसारा. द्रष्टादृश्य म्हणजे जग. तुम्हाला व्याख्या सांगतो ऐका. ज्ञानाश्रय असतो तो द्रष्टा, ज्ञान विषय असते ते दृश्य, ज्ञान साधन असते ते दृष्टी, आणि या तिघांचं त्रिपुटीचं प्रकार मिळतो ज्ञान स्वरूप स्वयंप्रकाश साक्षी. लक्ष देऊन ऐका. द्रष्टा दृश्य दृष्टी या त्रिपुटीतून आपला व्यवहार चाललेला आहे. पण द्रष्टा दृश्य दृष्टी म्हणतात कशाला, त्याचा अर्थ आपल्याला सांगितला आहे. पुन्हा सांगतो. ज्ञान विषय ते दृश्य, घटपटाधिक पदार्थ पुढे समोर दिसतात ते ज्ञान ज्याला झालंय तो ज्ञानाश्रय द्रष्टा, प्रमाता, द्रष्टा म्हणतात त्याला. मला ज्ञान झालं आहे. आणि कशाच्या द्वारा ज्ञान झालं? वृत्तीच्या द्वारा, इंद्रियाच्या द्वारा. ते दृष्टी अशा प्रकारे म्हणतात त्याला. जरी तुमचा सगळा व्यवहार त्रिपुटीत होत असला तरी या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन मागे कोण करतोय माहित नाही. साक्षी मागे आहे. स्वयंप्रकाश त्याच्या प्रकारे प्रकाशित होत आहे. हे सगळे जड आहे. त्रिपुटीतले तिन्ही पदार्थ जड आहे. पदार्थही जड, वृत्तीही जड. एवढंच नव्हे तर तो अंतःकरण विशिष्ट प्रमाता म्हणणार तो जडच. त्या चिदाभास आहे म्हणा, पण तो चिदाभास जर नसेल तर अंतःकरण जडच आहे. याचं प्रकाशन कोण करेल? मागे साक्षी नसेल तर सगळा जगदंध प्रसंग निर्माण होईल. स्वयंप्रकाश साक्षी मागे आहे. चौथा अतीत शब्द आहे. द्रष्टा दृश्य दशे अतीत. तो त्यात मिसळत नाही. प्रकाशन तर करतो, त्याच्यापर्यंत प्रकाशित होतं. करतोयसा म्हणू नये, करतो म्हणजे विकार होतो. तो करीत नाही, त्याच्या प्रकाशात त्रिपुटी प्रकाशित होते, अशी भाषा बोलायची. सूर्यप्रकाशाच्या मध्ये जे जे काही येतात ते सगळे प्रकाशित होतात. सूर्यप्रकाश करतो असं म्हणायचं काही कारण नाही. सूर्यप्रकाश पण आहेच आकाशामध्ये. त्याच्या प्रकाशात जे येतात प्रकाशित होतात. रात्रीच्या वेळा दिव्याच्या प्रकाशात प्रकाशित होतात. तर साक्ष्य प्रकाश आम्ही त्रिपुटी येते. त्या त्रिपुटीचं प्रकाशन साक्षीच्या तो प्रकाशित करतो नाही, सहजच होऊन जातं. स्वयंप्रकाश साक्षी हे आपलं स्वरूप आहे महाराज. आम्ही सांगितला मंत्र सगळ्या लोकांना माहित असेल तर पाठ करा. तुम्ही मंत्र घ्यास, आम्ही देतो तुम्हाला. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. हा खरा वास्तविक मंत्र आहे महाराज. आणि हा तुम्ही पकडून ठेवा. मी कोण? स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी. स्वयंप्रकाश साक्षी मी आहे. माझ्या प्रकाशाने सगळ्यांना प्रकाश, माझ्या सत्याने सगळ्यांना सत्ता, माझ्या आनंदाने. मला आनंदाची माझी गरज नाही, मला सत्तेची गरज नाही. मी स्वतः सत्ता स्वरूप आहे. जगदाकारे झाली सत्ता, वारुणी गेली पराधीनता. अवघे आपलेच आता लाज आणि चिंता दुरावली म्हटलंय तुकोबारायांनी. मी स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आहे. आपल्या साक्षीची ज्याला अनुभूती येते जीवनमुक्त महात्म्यांना, त्याने अशी खरोखर प्रतीती येते. आधी अनुभूती येते, नंतर प्रतीती येते. जशी अनुभूती तशी प्रतीती. द्रष्टा दृश्य जसे अतीत दृंग मात्र असे शब्द आहे. भासे दिसे शब्द नाही. हा ओळी 10व्या क्रमांकाच्या. अतीत दृंग मात्र असे शब्द ज्ञानवाचा जी वस्तू वास्तव आहे तिच्याकरता असे शब्द आहेत. कुठे जिथे जिथे जग शब्द येतो आपल्या संतानात भास शब्द येतो पुढे. आणि जिथे सुख शब्द येतो मागे सर्व शब्द येतो. सर्व सुखाचे आधार. नुसतं सुख नाही, सर्व सुख. सुखाच्या मागे सर्व शब्द आणि जगाच्या पुढे भास शब्द. भास शब्दातून मिथ्यात्व सिद्ध होतं. आरशात जसा मुखाचा भास होतो, हरणाला मृगजाचा भास होतो. अनेक प्रकारचे भास आपल्याला होतात महाराज. ते भासच फार आडवे येतात. मिथ्या पदार्थाला भास शब्द आहे आणि सत्य वस्तू करतात असे शब्द आहेत. आहेच ती अतीत द्रष्टा दृश्य जसे अतीत दृंग मात्र आणि ते दृष्टादृश्य जे अतीत आहे तेच पुन्हा दृष्टादृश्य मला भासत आहे. दृष्टादृश्य मिसे केवळ होय.
मिशे म्हणजे निमित्ताने, द्रष्टादर्शन निमित्ताने पण तेच तुम्हाला दिसत आहे. अतीतही तेच आहे आणि द्रष्टादर्शन निमित्ताने तेच आहे. तुम्ही निमित्ताला पाहतात, आहे त्याला पाहता का पण माहिती आहे त्याला बघा. निमित्ताने ते खरं नाही, द्रष्टादर्शी निमित्त आहे. ज्ञानविषय, ज्ञानसाधन, ज्ञानाश्रय या त्रिपुटी हे निमित्त अशा प्रकारचं आहे. पण एक प्रकाश साक्षीचा पाठीमागे येत आहे महाराज. मागे स्वयंप्रकाश साक्षी नसेल तर हे सगळं काहीच शक्य नाही, काही घडणार नाही. आणि तो प्रकाशच सगळा चौकडे पसरला आहे. स्वयंप्रकाश वस्तू आहे आणि तिचा प्रकाश चौकडे पसरला आहे. हे अमृत अनुभवाचं आणि 65चं सूत्र आहे. आणि श्रुती मातेचंच म्हणणं आहे, तमेव भांतमन भाती सर्वम तस्य भेस भासा सर्वधमी भाती. श्रुती माता सांगते आहे. अगोदर तो स्वयंप्रकाश आहे, त्याच्यामुळे सर्व प्रकाशित आहे. प्रकाश तो प्रकाश की याशी नवंचे घ्याई चुकी नारळ म्हटलंय. उघडली कवाडी प्रकाशाची. तसं अमृतानुभवाचं सांगितलं तसं 503 पुढे ये आता. नारळ सांगतात प्रकाशाची एक जरी समिती आहे, प्रकाशाची समिती जगदाकार आहे, पुढेच आहे. सगळी समिती दाखवून द्यायची आहे. द्रष्टादर्श स्वरूपात तीच आहे आणि द्रष्टादर्श अतिद्रात तीच आहे. स्वयंप्रकाश साक्षीचा खरोखरच प्रकाश कसा पसरला आहे चहूकडे, लक्षात यायला पाहिजे महाराज. अलंकारे नामी असे निखळे हेमे नाना अवय संभ्रमे अवयवाचे. घटमृतिकेचा दृष्टांत मागे दिले तंतुपटाचा. नारायण दृष्टांत काही कमीच नाही. अलंकारे नामी असे निखळे हेमे, पुन्हा परत तेच म्हणायचे. अलंकार सगळं सोनच, म्हणायचे आपले अवयव वेगळे वेगळे पण सगळं शरीरच अवयवी. नाना अवयव संभ्रमी अवयवाजवी. रथांगाचा मेळावरच म्हणे पांडवा, आदोर्ध्व अवयवानामध्ये देह काय, खालटेवरचे अवयव म्हणजे देह. अनेक प्रकारचे अलंकार म्हणजे सगळं सोनं, निखळ सोनं. किती टोपलं भर दागिने असू द्या पण सगळं सोनच आहे. किती खालटेवरचे अवयव असू द्या, सगळं शरीराचं देहच फक्त आहे. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची अपरी प्रकाशे एक सरी समिती आहे. शिवोनी पृथ्वीवरी, शिवापासून म्हणजे चेतनसरी पदार्थ घ्यायचे शिवशब्दातून, आणि पृथ्वीनुसारी जड पदार्थ घ्यायचे. शिवापासून पृथ्वीपर्यंत जेवढे काही पदार्थ भासतायत ना, परी म्हणजे प्रकार, तिथे परी म्हणजे परंतु असा अर्थ नाही, परी म्हणजे प्रकार. जेवढे पदार्थ प्रकार भासतायत ना, प्रकाशाची एक सरी समिती हे एक जिन्सी, एक सरी एक जिन्सी फक्त समितीचा प्रकाश आहे. ओळखा महाराज, ओळखा महाराज, ओळखा महाराज. प्रकाशाची एक सरी समिती हे समितीच प्रकाशित होते आहे. ती स्वयंप्रकाश आहे. सगळ्यांना प्रकाशन करून तिला प्रकाशाकडे जाण्याची गरज नाही, स्वतः स्वयंप्रकाश आहे. आणि तिला माहिती नाही ती पुढे तुम्ही प्रकाशन करते याचा अभिमानही नाही, तिला माहिती सुद्धा नाही. ते अव्यवहारी आवाजच आहे. स्वयंप्रकाशत्व हे ज्ञानी पुरुषाच्या अनुभवात आहे आणि परमानंदाचा त्यात महालाभ होतोय. असं जड पदार्थाच्या मागे लागण्यामध्ये दुःखाचा अनुभव आणि मरणाचा अनुभव येतो महाराज. पण स्वयंप्रकाश साक्षीचा जर आपण अनुभव घेतला तर परमानंदाचा अनुभव येतो, अमरत्वाचा अनुभव येतो, व्यापकत्वाचा असंगत्वाचा अनुभव येतो. बदल करा, बदल करा, बदल करा महाराज. साचाचे बोलाचे नवे शास्त्र, संसार जिते शस्त्र, आत्मावतरी मंत्राक्षरी ये आपल्या अंगी रुजलं पाहिजे. आपण त्या भूमिकेत पोहोचलं पाहिजे, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रकाशाची एक सरी समिती हे प्रकाशाची समिती जगदाकारे विभाती तस्य भाषा सर्वमिदम हाय. साक्षी काय व्हायचा ढिकळ ती सगळ्यांचं प्रकाशन पण आपल्या प्रकाशनाची गरज नाही. हे स्वयंप्रकाशत्व करावं महाराज, अनुभवात यावं. शिवने पृथ्वीवरी भासती पदार्थाच्या परी प्रकाशाची एक सरी समिती आहे. त्याचंच अधिक स्पष्टीकरण पुढच्या ओळी आणखी आहे. 13वी ओळी. नाही ते चित्र दावी ती असे केवळ भिंती. किती जरी चित्र काढ, नाही ते चित्र म्हणजे नसल्याचं चित्र असं नाही बरं का.
नाही ते चित्र म्हणजे मंदबुद्धाकडून चित्र काढून दाखवा. मग प्रश्न येईल तिथे, नाही ते चित्र याचा अर्थ काय? एखाद्या आपण पाहुण्याच्या घरी गेलो, आपण आम्ही यांच्या घरी गेलो होतो, आम्हाला नाही ते पदार्थ करून घातले, म्हणजे याचा अर्थ काय? सगळे पदार्थ करून घातले असा अर्थ. तसं नाही ते चित्र किती जरी पदार्थ चित्र काढले भिंतीवर, तरी ते सगळेचे चित्र कसे आहेत हो? केवळ भिंतीवर गणपतीचं किंवा पांडुरंगाचं चित्र काढलं तर तुम्हाला ते गणपती दिसतो, पांडुरंग दिसतो, पण ते रेघुट्या असतात रंगाच्या का पांडुरंग आणि गणपती असतात? रंगाच्या रेघुट्या असतात. बरं, रंगोच्या रेघुट्या असतात का भिंत असते मागे? भिंत नसेल कशावर रेघुट्या बनणार तुम्ही? कशी स्थूल दृष्टी होती आपली बघा. भिंत असून देखील ती भिंत न दिसता त्यावरच्या त्या आडव्या तिड्या रंगाच्या रेघुट्या दिसतात. नाही गणपती वाटतो, काय सुंदर चित्र काढलं पांडुरंगाचं म्हणतो. या पांडुरंग नाही, तो पांडुरंग ते भिंतीवर उभा आहे, त्या भिंतीवर कुठला आला? कशी दृष्टी स्थूल होते महाराज, आणि ते लोकलं जातं. आहे ते अधिष्ठान वास्तुस्थिती लोकलं जातं. नाही ते चित्र जागी असे केवळ भिंत आहे. शहाण्या माणसाला कळतं महाराज, त्याची दृष्टीबरोबर जाते, ते म्हणतो भिंत खरी आहे. प्रकाश येते समिती जगदाकारी. प्रकाश येते एक सरी समिती, हे मागे झालं. प्रकाश येते समिती जगदाकारी शब्दाचा थोडा बदल केला, पण हे 65चं सूत्र आहे. 12वे आणि 13वे 2 वेळा लक्षात ठेवा. प्रकाश येते एक सरी समिती हे 12वी मध्ये आहे, आणि प्रकाश येते समिती जगदाकारी 13वी मध्ये आहे. सगळा प्रकाश दिसतो आहे बस. अना कोणाचा प्रकाश आहे? जोचाच प्रकाश आहे. काही म्हणा, जो म्हणा, दृंग म्हणा, समिती म्हणा, काय म्हणायचं त्याला म्हणा, ब्रह्म म्हणा, काय आत्मा म्हणा, जे म्हणाल ते तुम्ही, त्याचं काय स्वरूप आहे. ज्या शब्दाने तुम्हाला ओळखायचं त्या शब्दाने तुम्ही ओळखा. आम्हाला त्या नावाचं काहीच घेणं नाही. नामरूपाती ती वस्तू असल्यामुळे नामरूप संबंध जाती क्रियाभेद आकाराची वस्तूची नाही. फक्त ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला त्याची खून पटण्याकरता ते नाव दिले आहेत. ते की अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाची राती ओळखाव्याशी ती खूण केली. ते खूण केली आहे, संकेत केला आहे नामाचा. ती निनावी वस्तू आहे. अनाम अजाती. प्रकाश येते एक सरी समिती. पाठ करा बरं. काही नुसतं ऐकू नका, हे पाठ करा. तुमच्यावर 65 नसेल तर 65 घ्या, मिळते, कुठे मिळते महाराज 65. प्रकाश येते एक सरी समिती हे प्रकाश येते समिती जगदाकार आहे. हे पाठ करा, डोक्यात ठेवा, अनुभव घ्या. प्रकाश येते एक सरी समिती हे प्रकाश येते समिती जगदाकार आहे. शब्द थोडे पण खूप अर्थ आहे महाराज. मी आपल्याला संकलित करून सांगत आहे, कारण तुम्हाला परिचय व्हावा या ओव्यांचा, शब्दाचे अर्थ तुमच्या लक्षात या म्हणून मी धावता सांगत आहे. एका ओव्यावर मी 4 दिवस प्रवचन करू शकतो, तरी ते संपणार नाही. पण एवढी आपल्याला वेळ नाही, म्हणून तुम्हाला त्याचे एक झलक दाखवते. पुढे काय असं तुम्हाला वाटायला नको, पुढे म्हणून सांगून देतो आहे. प्रकाश येते एक सरी समिती आहे प्रकाश समिती जगदाकार आहे. हे 65चं सूत्र आहे, लक्षात ठेवा. जग कसं, समिती कशी, या 2 गोष्टीचा फार उत्कृष्ट विचार ज्ञानपूरच्या वयात मांडलेला आहे. वेगळे दृष्टांत माध्यम शोधून तुम्हाला ज्या दृष्टांताने कळेल त्या दृष्टांताने तुम्ही समिती ओळखून घ्या. दृष्टांता करता नाही, समितीचा प्रकाश अनुभवात घेण्याकरता हा दृष्टांत आहे. बांधियाची मोडी, बांधा नवनी गुळाची गोडी, तया परिजक पुरवडी समिती जाण. अखंड अर्थाचा दृष्टांत हे 3 प्रकारचे दृष्टांत असतात. विशिष्टार्थी उदाहरण, संसर्गार्थी उदाहरण आणि अखंडार्थी उदाहरण. रामा गाय आण संसर्गी उदाहरण आहे. काळा घोडा विशिष्टार्थी उदाहरण आहे. निलोत्पलम म्हणा विशिष्टार्थ. आणि प्रकृष्ट प्रकाश चंद्र हा अखंड अर्थ आहे. चंद्र आणि चंद्राचा प्रकाश. तसे इथे गोडी आणि गोडीची गुळाची गोडी, दोन्ही नहोनी नारळाची भाषा. बांधा नहोनी, गुळाची गोडी, बांधा नहोनी.
असं लावायचं. गुळाची गोडी बांधांवर. ढेप बांधली जाते पण गोडी बांधली जात नाही. गुळा करता का गोडी करता? गोडी करता. मग गोडीची ढेप होते का? नाही होत. गुळाची ढेप होते, ती मोडली जाते. बांधा मोडला जातो, बांधा घडला जातो गुळाच्या ढेपीचा, पण गोडी मात्र आहे तशीच आहे. तर गोडीसारखी समिती आहे. सगळं जग तुम्हाला भासतं, त्रिपुटी भासते, ती सगळी त्या गुळाच्या त्या ढेपीसारखी मोडली घडली अशा प्रकारचे आहे. किती जरी शेकडो तुकडे गुळाचे झाले तरी गोडी काही फुटली नाही आणि गोडी बांधली पण गेली नाही. गोडी आहे तशी आहेच. ढेप बांधणं किंवा ढेप मोडणं त्या ढेपच असतं. गोडीचं काहीच बिघडत नाही. गोडी आहे तशीच समिती आहे. त्यापरी जगपरवडी समिती जाण, त्याप्रमाणे जगपरवडी समिती जाण, त्याप्रमाणे किती जरी मला जगाचे वाद दिसले तरी सुद्धा समितीच आहे ओळख. आणखी दृष्टांत दिलाय पुढे. घडियाची आकारे प्रकाशी आंबरे विश्वस्फूर्ती स्फूर्तीची हे पसरून ठेवली वस्त्राची घडी किंवा घडी केलेली वस्त्राची घडी कोणत्याही स्वरूपामध्ये काय आहे? आंबर म्हणजे वस्त्र फक्त आहे. घडी करून ठेवा का पसरून ठेवा, वस्त्रच आहे. घडीचे आकारे प्रकाशाची आंबरे विश्वस्फूर्ती स्फुरेस्फूर्तीची हे त्याप्रमाणे विश्वाची स्फूर्ती ही विश्वामुळे नाही, द्रंगमात्र समितीमुळे आहे. स्फूर्तीची स्फुरे असा अन्वय लावायचा. विश्वस्फूर्ती स्फूर्तीची स्फुरे. विश्वाच्या रूपाने जे मला ज्ञान होतं, स्फुरण होतं, ते विश्वाची स्फूर्ती विश्वरूपान नाही, मग ते सगळी समितीची स्फूर्ती आहे. कळण्याला आणि समजण्याला फार मोठं महत्व आहे महाराज. व्यवहारात सुद्धा आपण किती जरी सोन्याचे दागिने केले, ते दागिने म्हणून आपण जरी व्यवहार करत असतो, सोनं त्यातलं महत्व समजतो ना. शाणे माणसं सोनं समजतात. घेतात तरी सोनं म्हणून, देतात म्हणून भाव करतात सोन्याचा, वजन करतात सोन्याचं, पैसे देतात सोन्याचे, घेतात पैसे सोन्याचे. दागिन्याचं म्हणायचं फक्त दुसरं काय. गोडी म्हणून आपण गुळ घेतो ना. गुळाचा काही व्यवहार आपण जरी केला व्यवहार तरी त्या व्यवहाराचं काही महत्व नसतं, गोडीचं महत्व. तसं विश्वाची स्फूर्ती विश्वाची नाही. ऐसा याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. देव त्या जोडी असं. विश्व का विश्वदेव. देव विश्व नाही, पण ज्याला तुम्ही विश्व म्हणता ते देव आहे. ज्याला तुम्ही जग म्हणता, विश्व म्हणता, ते देव आहे. आणि सत्यत्वाने तेच देव आहे. विश्व दिसत असलं तरी विश्व नाही आहे, ते आहे, ते देवच आहे. सर्वं खलुइदं ब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव आणि 65 सांगताना एकच ओळी समोर ठेवली आहे असावी. एकमेव अद्वितीयं ब्रह्म नानास्ति किंचन. यह नाम ब्रह्मणे किंचित नाना न अस्ति. एकम एवं अद्वितीयम स्वगत सजातीय विजाती भेद रहित एकमेव अशी वस्तू फक्त आहे महाराज. अनेक दृष्टांताने समजावून सांगितले. विश्वस्फूर्ती झाकविना जो. विश्वस्फूर्ती स्फूर्तीची हे विश्वाच्या रूपाने विश्वस्फूर्ती कोणाची आहे? त्याची स्फूर्ती अशा प्रकारची आहे. अशा 15 ओव्या आता आपण चिंतन केलं. यात सगळा प्रकाश दाखवला आहे. जो लपला अगोदर सांगितलं ते काढून टाकलं. भेदही नाही, लपला पण नाही, आणि सगळ्या समितीचा प्रकाश दाखवून दिला आहे. अनेक दृष्टांताच्या माध्यमातून 15 ओवीपर्यंत आपण चिंतन केलं. आता त्या सगळा प्रकाश समितीचा दाखवला आणि लपलंही नाही, भेदही नाही, सिद्ध करून दाखवलं. अर्धा तास जास्त दिल्यामुळे आम्हाला चिंतन जास्त करता आलं, तुम्हाला सांगता आलं. लक्षात ठेवा महाराज, कितीही जरी सांगितलं तरी शेवटी अनुभव घेणं, कळणं आणि तशी समजूत करून घेणं हे तुमच्याकडे आहे. सांगणारा वक्ता ज्ञानेश्वर महाराजांसारखे महात्मे सांगून गेले, पण तसं समजायचं, तसं कळायचं, तसं अनुभव घ्यायचा नाही हे तुम्ही ठरवायचं. मुद्दाम सांगतोय मी हे. 65 नाही पण तरी सांगतो आहे. आणि असं जर तुम्ही समजलात, असं करून घेतलं आणि अनुभवात घेतलं तर तुम्ही खरोखर जीवनमुक्त महात्मे होऊन जाताल. यात काही शंका कोणत्या प्रकारची नाही. तुमचं अंतिम कल्याण मला साधलं जाईल. शब्दात राहू नका,
व्यवहारात तर भटकूच नका. आमच्या मुलीचे कोटी होते. साधक दशेमध्ये संसार संपावा आणि सिद्ध दशेत परमार्थ संपावा आणि आयुष्य उरावं. धन्य तो दिवस आणि धन्य तो महात्मा. काही कर्तव्य उरलेलं नाही आहे. फक्त शरीर प्रारब्धवशात ते उरलं आहे. त्याचे काय असतील ते माहीत नाही. व्यवहार कोणते होतात, चांगले होतात, वाईट होतात, सुख होतं, दुःख काही माहीत नाही. अशी जीवनमुक्त पुरुषाची भूमिका आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करा. सगळं संपवलं पाहिजे. सगळं घेऊन मोक्ष होणार नाही. व्यवहार थाटवता येईल. भरपूर व्यवहार तुम्हाला सांग लोक सांगून होतील, व्यवहार खूप मानमान्यता होईल, पण मोक्ष होणार नाही. मोक्षाकरता सोडलं पाहिजे, सगळं सोडलं पाहिजे. कारण मोक्ष हे काही न उरता एक अद्वितीय अवाच्य वस्तू उरणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे. मग तुमचं सगळं चालेल कसं तिथे? मोक्ष आहे पण मोक्षात काही नाही. आणि तुम्हाला संसारात सगळंच पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, मग कसं काय मोक्ष होणार आहे? थोडं कटू बोलतोय, थोडस मला कळण्याकरता स्पष्ट बोलतो आहे. आणखी एक लक्षात ठेवा, मला सांगून जातो, नाही तर घोटाळा व्हायचा. त्याग करा, त्याग करायचा तर बाहेरचा त्याग नव्हे, अंतरातला त्याग. बाहेरचं हे प्रावधाचं आहे ते राहू द्या, ते तुम्हाला बाधक होणार नाही. फक्त सत्य समजू नका. बाहेरचं सत्य समजायचं त्या ठेव नाही, आणि आत तर काही ठेवायचंच नाही. असं जर तुम्ही केलं ना, बरोबर तुमचं कल्याण राहणारच नाही. महाराज लिहून देतो मला, निश्चयपूर्वक आपल्याला सांगू शकतो. 15 वयातून ज्ञानेश्वर महाराजांनी भेद नाही, सत्यत्व नाही, आणि जो झाकला गेला नाही, सगळा जोचाच प्रकाश कसा आहे दाखवून दिला. त्याला उदाहरण एक डोळ्यापर्यंत जसं असू द्या. जसा सूर्य आकाशात उगवला आहे, त्याचा प्रकाश सर्वकडे पसरलेला आहे, कोणत्याही गावातून कुठेही, आणि किती 12 तास त्याची ड्युटी आहे तोपर्यंत कमीच पडत नाही. जगाचे सूर्याचं उदाहरण आहे. साक्षीचा स्वयंप्रकाश नित्य आहे, त्याचा प्रकाश केव्हा नाही, कुठे नाही, आणि कुणाला नाही. सर्वत्र त्याचे प्रकाशाची महाराज अनुभूती येते आहे. आपण त्या अंतर्मुख व्हा, बहिर्मुखपणा सोडा. अंतर्मुख होऊन तुम्ही बघा, साक्षीची अनुभूती घ्या, बघा सगळा प्रकाश दिसेल. आता ही त्रिपुटी कशी निर्माण झाली? एकच अद्वितीय संविती असताना ही त्रिपुटी कशी निर्माण झाली? ते त्रिपुटीची संगती ज्ञानोबा सांगण्यापंथी मात्र अद्वैत वेदांत ग्रंथाप्रमाणे नाही, स्वतंत्र त्यांनी त्रिपुटी संगती लावली आहे. ज्ञानोबांचं काही वेगळंच आहे महाराज, सबसे मथुराने आहे. अद्वैत वेदांत ग्रंथातली सुद्धा त्रिपुटीची संगती लावलेली घेतलेली नाही, वेगळी स्वतंत्र संगती लावून दाखवली त्रिपुटीची. त्याचा विचार आपण उद्या पाहू. वेळ संपला आहे, अर्धा तास त्यांच्या विनंतीप्रमाणे संपला आहे. आम्हाला आमच्याकडून शिकवलं आहे, टाइम म्हणजे टाइम, घड्याळ म्हणजे घड्याळ. जर टाइमला नाही सांभाळता यायचं मग घड्याळ काढून फेकून द्यायचं म्हणाले. त्याचा काय अर्थच कोणत्या प्रकारचा नाही. मी काही फेकणार नाही. त्या दृष्टीनं झालेली सेवा माऊलीचे चरणी गुरुवांचे समर्पण करतो. आपल्या सर्वांना पुन्हा आणखी सूचना करतो, जर ज्याला कोणाला शंका असेल मला फोनवर विचारू शकता. जरा विषय कळला नसेल तरी अधिक स्पष्ट करून मी सांगू शकतो. आपल्याला तुम्ही फोन फक्त कळवा, तरी कोणत्या प्रकारची मला संकुचितपणा होणार नाही. आपण अवश्य आजच्या या चिंतनाचा 15 वयांचं चिंतन अवश्य दिवसभर तुम्ही करावं, आणि कुठे अडलं तर मला विचारावं. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणे वागिरणे तोषावे, कुशोनी मद द्यावे पसाय दानही. जे खळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे प्रिताचे तिमी रजाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, तो जेवण श्रीरतो तिलाहो प्राणी जातो.
वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटोतया भूता सदा कल्पतरू चिरारव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जादांशण मार्तंड जे तापहीन ते सर्व आई सदा सज्जन सोयी होतो हिंबवना सर्व सुखे पूर्ण होणे तिने लोके भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोके ये दृष्टादृष्ट विजयी वा विजयत म्हणे श्री विश्वेश्वरावो आवो इलदान बसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला तथास्तु 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु रघुनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी